दे चल बाय. दिल का दरिया बह ही गया. आता दिल मधला ना अर्धा हिस्सा राईट साईडला आलाय. तू जर विश केली असतीस ना तर माझा रे. गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर डॉन चाललाय आता कॉलेजला आणि आज डॉनचा बर्थडे आहे. तर भेटू मग आपण कॉलेजला काहीतरी मजा करत. Few moments later. अरे गाईज आज आहे डॉनचा बर्थडे. तर आम्ही चाललोय काकीने भेटायला. सॉरी नवीन लोकेशनला. तर बघा हा आमचा सार्थक भाई. या माहिती आहे तुम्हाला, काल होता आम्ही शोधत होतो लय वळवळलेला. आणि आता पुन्हा ना सीआर येतो आमच्या कॉलेजचा सीआर. तर ना त्याची आता जॉब कम्प्लीट झाले. तर ती झाली की नाही ती तुम्ही त्याच्या डोळ्यावरनं नक्की सांगा. तसं काय तुम्हाला सीआरला भेटूया. वाकडे वाईट जरा दुखतोय. इकडे झाडी दिसेल वर. सीआर भाई. सीआर भाई काय कुठं झालं एवढा खाईत कुठं आहेस? गुरु सर काय बोलत प्रॉक्सी. हा बरोबर प्रॉक्सीला. हा नाही गावला दुसऱ्याने खाऊ म्हणला त्याला. कुणी गावला मला माहितीये कोण होता तो, पण मी नाव नाही फोन. नाही तुझा ना दुसऱ्याचं माहितीये. काय यार सांगितलं ना यांनी सांग सर असंच लागलं पाहिजे यांचं. इकडं तर बघा आम्ही आता आमच्या हॉन्टेडच्या लोकेशनवर जातोय. तुम्हाला ती लोकेशन दाखवतो. हे बघा यांच्यात तुमचं काय ते गाईज मी तुम्हाला काय बोललो, ह्यांची ना अजून बालिश पण जायचं नाही म्हणून मी यांना कुठे घेऊन जात नाही दोघांना. कॅमेरा आहे म्हणून असा बोलतोय. आम्हाला मतलब आपको मत सिखाचा. एकदा कॅमेरा माझ्या तर तेवढा की तुम्हाला दिसेल काय काय करतो. तुम्हाला समजेल बालिश कोण आहे आम्ही तिघांपैकी. अहो बालिश म्हणजे बालिश पण नाही झालं म्हणून मस्ती म्हणतात. पण आम्ही मस्तीच करतो. अरे हा काय माहिती काय यांची बालिश रिया सार्थक विनाकारण द्यायला पायात पाय घालेलं आणि आपटवत. काय घाण सवय आहे की नाही तुम्ही सांगा. यांना न्यायला मला कुठेतरी कसं तरी वाटतंय. सुयोग भाव खाऊ घेतोय चौथ्यांदा बस. व्हिडिओ हे करतोय का? ब्लॉगर आहो आम्ही ब्लॉगर. युट्यूबला चॅनल आहे बघा आमचा. किती जण आहात? हा 1 2 3 आणि बाकीचे 2 हॉस्टेलला ते गेलेत बाहेर फिरायला. चल कुठला केक घेतला आणि काय माहिती असं भाऊ इथे बेकरी नाही. तर गाईज आज आहे माझा बर्थडे. तर मी एक स्वतःहून चॅलेंज घेतलाय की मला मी आता होतो ना आधीच्या कॉलेजला, नाव नाही सांगणार पण आधीच्या कॉलेजला होतो ना, तर त्यांची ग्रुपचे नंबर आहेत ना माझ्याकडे. मग मी एक अननोन मुलगी आहे तिला फोन लावतो आणि विचारतो तू मला बर्थडेला विश का नाही केलास असं विचारतो. आता बघा तुम्ही थांब माझ्या मोबाईलवरनं लावाय नको, मग तो नंबर दिसेल ग्रुपला, दुसऱ्याच्या नंबरवरनं लावतो. ते इकडे सुयोग. तर गाईच मी आता ना कॉल लावतोय. नंबर नाही दाखवू शकत मी पण कॉल तर दाखवतोय. बघा आता लागेल. आवाज वाढवतो. स्पीकरवर दाखवते. हॅलो यार तुम्हाला बर्थडेला विश का नाही केलीस? मी किती वाट बघतो. कोण बोलतोय म्हणजे मला लगेच विसरलीस. पण तू माझा बर्थडे होता माहिती आहे ना तुला. अगं ओळखत नाहीस म्हणजे माझा नंबर नाही तुला दिसत आहे. आपण 2 वर्ष एका कॉलेजमध्ये होतो माहिती आहे ना तुला. मी तुला लपून बघायचं माहिती आहे ना. तुम्हाला विश का नाही केलीस पण माझा. तुला नाही माहिती कसं काय नाही माहिती. माझा दिल मधला ना अर्धा हिस्सा राईट साईडला आलाय. तू जर विश केली मला लेफ्टला साईडला असता. विश का नाही केलंस इथं. दिल का दरिया बेह. चीटिंग करताय तू. काय ओळखत नाही म्हणजे आपण 2 वर्ष एका कॉलेजला होतो माहिती आहे ना तुला. मला लक्षात ठेव ना बस झालं, बाकी कोणाला ठेवू नको. का करतेस कॉल म्हणजे माझी मर्जी, मी कॉल करीन. मी तुला ओळखतो तू ओळखत नाहीस मग तुझी चुकी. अननोन पर्सन आहे म्हणजे मी तुला ओळखतो तू मला ओळखत नाही असं थोडी ना असतं. मी करू शकतो की कॉल. काय यार ही काय एवढीच काय गद्दारी. असू दे मी दुसऱ्याच्या मोबाईलवरनं कॉल करीन. मला तू विश का नाही केलंस बर्थडे विश.
माझा हार्ट हलत लागलाय. तर माहितीये का, माझ्या मित्राने एक गम मागितला, मी त्याला गम म्हणून हार्ट दाखवला. माहितीये का तुला, तुझ्यामुळं. ती तुझी चुकी आहे, माझ्यावरती येऊ नकोस प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि मी तुला ओळखत आहे, समज आम्ही 3-4 दिवस होते, तुला कॉल येते मेसेज, तर शेवटी मला आज बोलू दे तुला कॉल. काय तू इथे इज्जत काढू नको. मित्र पण माझ्या साईडला बसलाय, उगीच तो माझ्यावर हसतोय. मग असू दे की तुझी चुकी आहे, तो हसतोय तुझ्यावरती, तर मी ओळखत आहे. आता मी तुला लास्ट सांगते, मला कॉल आणि मेसेज करत जाऊ नकोस. हे काय असं असतं वय. मला माहित नाही, मला बर्थडेला विश कर पहिली. मला माहित नाही केक बिक काप माझा, मला माहित नाही. मी तुला ओळखतच आहे, तर मी कसं तुला करू विश वगैरे. हे असं थोडी ना असतं. परवा पण एका मुलगीला कॉल केलेला, तर ती मला ओळखायला लागली. हम करे तो करे क्या, बोले तो बोले क्या. तू मला ओळखत नाहीस काय? मी नाही ओळखत, कोणाला तर ओळखत नाही. कोणाला ओळखत नाही म्हणजे? इब कोणाला ओळखत नाही बोलते. यार मी तुला माहितीये का, तू पेपरला लिहायला बसायचीस ना, तेव्हा मी तुझ्याकडे बघत असायचो, म्हणून मी नापास झालो 2 विषयात. माहितीये तुला? जे तुझी चुकी तू माझ्याकडे बघायचं नाही, मग तू नापास झाला तर मग ती तुझी अभ्यास करायची. माझ्याकडे बघायला कोणी सांगतो? माझ्याकडे पूर्ण दुनिया बघते. ओ भाई साहब, तू काय करीना कपूर आहेस काय? नाही, ऐश्वर्या राय. ओ ऐश्वर्या, प्यारी समझ गई. लाज वाटते का सांगायला स्वतःला? मला आवडत नाही म्हणून मी ऐश्वर्याची केली ना. मग आता तू माझ्याशी कशी बोलायला लागलीस? तू मला ओळखत नव्हतीस ना. आता तू मला बोलतोय, तू उलट उत्तर देतो, म्हणून मी पण तुला उलट उत्तर देते. तू मला माहित नाही, तू माझ्या बर्थडेला विश का नाही केलीस? मला इथं राग आलाय आणि हार्ट मध्ये खूप दुखतोय ह्या. अरे बाबा, मी तुला ओळखत नाही, तुला लाज सांगते. तर मला सारखं कॉल तू विश काय चालू ठेवलं? तुझा विश नाही काय केलं? तू माझ्यावर येतोय ते मग आता हॅपी बर्थडे बोल. मी नाही बोलणार आहे. का नाही बोलणार? ओळखतेस ना तू मला, मग हॅपी बर्थडे बोल. ओळखत नाही तुला. मी मी पोलीस केस करीन. तू काय बोलली होतीस मला की असं तसं म्हणजे ओळखत नाही आणि बरोबर बोलतेस माझ्याशी तू आता. तुम्हाला कॉल केस, मला तुला राग आला, 4-5 दिवस तुला सारखं त्रास देतो, म्हणून मी तुला तोंडावर बोलते की मी तुला ओळखत नाही. मी कोणाला विश वगैरे करत नाही, ज्यांना ओळखत त्यांनाच करते मी. काय बोलतेस काय तू? असं कसं होऊ शकतं? 2 वर्षात कोण कोणाला विसरत नाही, माहितीये काय? मला आज रील आली होती माहितीये काय तुला? ते ट्रेन मध्ये बसले होते तरी एकमेकांना बघून रडत होते. माहितीये तुला? तीच. ते तुझ्या माणसातच येत असते, पण मी ओळखत नाही. तर मी तुला लास्ट सांगते, तुला काय नाव आहे, गाव आहे, तुला ओळखत नाही, तू उचलत ते पण नाही मला माहिती. मला आता तू कॉल आणि मेसेज करू नको. तू पेपरला माहितीये का दुसऱ्या बेंचवर बसायचीस आणि मी त्या कॉपऱ्यातल्या लाईनीत पहिल्या बेंचवर बसायचो. माहितीये का तुला? ते तरी आठवतंय काय? हा, मी तुला माझा बायोडेटा पाठवतो. मला व्हॉट्सअपला हाय पाठवून आणि हॅपी बर्थडे मेसेज टाक. तुझ्याशी मला बायोडेटा पाठवते ते. नाही मी हॅपी बर्थडे टाक. मला माहित नाही, मला बरोबर धोका भेटलाय. मी टाकणार नाही. का नाही टाकणार? मला माहित नाही टाकायचं. तुला धोका भेटायला तू वन साईड लव केला, तू साईडने लव नाहीये. कोणाशी लव केलं? तू बोलला ना तो धोका भेटला, मग तू माझ्यावर बोलतो ना प्रेम करतो. हा, तुला वन साईड लव आहे. वन साइड लव पण असतो काय रे? असतो काय? असतो. हा, ठीक आहे. असू दे, मला माहित नाही. तुमसे ना हो पाएगा. आता मी कॉल केला, मला हॅपी बर्थडे बोल. मी बोलणार नाही. का नाही बोलणार? बोलायचं म्हणजे बोलायचं. मी बोलणार नाही. असू दे, चल बाय. दिल का दरिया बही गया. तर गाईज, प्लॅन पूर्ण आमचा झालेला आहे, सक्सेसफुल. जो प्लॅन केलेला होता तो एकदम यशस्वी ठरलाय. तर तुम्ही व्लॉग जर पूर्ण बघितला असेल ना, तर आवडला तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती ठेवा. तर आता आपण मिळूया उद्या.